शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। लाख कामगारांसाठी संकल्प। भाजप कामगार मोर्चा नाशिक तर्फे कामगार दिनी 150 सुरक्षा पेट्यांचे वितरण आणि घरगुती महिलांना कार्ड वाटप। महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक महानगर तर्फे माऊली लॉन्स डीजीपी नगर 2 नवीन नाशिक येथे भव्य आणि सेवाभावी उपक्रम पार पडला। या कार्यक्रमात बांधकाम कामगारांसाठी 150 सुरक्षा पेट्यांचे वाटप, घरेलू महिलांना कार्ड वितरण तसेच कामगारांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन करण्यात आले। 5 लाख कामगार अभियानाची सुरुवात। या उपक्रमात 1 वर्षात 5 लाख कामगारांचे सदस्यत्व व त्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचा संकल्प करण्यात आला। हे अभियान आरोग्य शिबिरे, सामाजिक सुरक्षा योजना, कामगार विमा यांसारख्या लाभांपर्यंत पोहोचविणारे असेल। हा उपक्रम भाजपच्या श्रमिक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष राहुल आरोटे यांचे विशेष योगदान लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप कामगार मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष राहुल आरोटे यांनी विशेष मेहनत घेतली। नोंदणी स्थळ निवड, समन्वय व उपस्थित कामगारांशी भेट संवाद साधून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले। त्यांचा कार्यतत्परतेचा उल्लेख प्रमुख पाहुण्यांनी व्यासपीठावरून आवर्जून केला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणरावजी सावजी, नियमाचे अध्यक्ष आशिष नहार, भाजप नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे, सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील केदार, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, ज्येष्ठ सदस्य रवी पाटील, राजेंद्र जळे व आदित्य दोंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुषार जगताप यांनी केले। त्यांनी 1 वर्षात 5 लाख कामगारांपर्यंत पोहोचण्याचा आराखडा मांडला। शहराध्यक्ष हेमंत नेहते यांनी अभियान राबविण्याचा संकल्प केला। यावेळी अनेकांनी पक्षात प्रवेश केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा खंडीझोड यांनी केले। टीम न्यूज टुडे नाशिक।